मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज मी सागरेश्वर देवस्थानला चाललोय। माझ्या घरापासून जवळपास 1 किलोमीटर वर आहे वाघेश्वर वाडी आणि वेंगुर्ला तालुक्यामध्ये सागरेश्वर बीच वर्ल्ड फेमस आहे। लोक जी वेंगुर्ल्यामध्ये फिरायला येतात ती सागरेश्वर बीच वर आल्याशिवाय जात नाहीत। सो मी आज तुम्हाला मंदिर पण दाखवतो आणि बीचचा परिसर पण दाखवतो। चला मग या माझ्यासोबत। मित्रांनो, आपण पोहोचतोय मेन रोड पासून जवळपास एक 200 मीटरवर मंदिर असेल आणि इकडे खूप हॉटेल्स पण झालेत। आजूबाजूला पाहू शकता तुम्ही। ही जी झाडं आहेत त्यांना सुरूची झाडं बोलतात। आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी लावलेली, आज किती मोठी झालीत बघा। पर्यटक भरपूर आलेले दिसतात। सो मंदिराजवळ पोहोचलोय आपण, श्री देव सागरेश्वर मंदिर। ओम नमः शिवाय। विहीर पाहू शकता, समुद्राला लागून मंदिर आहे आणि तिथेच विहीर आहे आणि अत्यंत गोड पाणी भेटेल तुम्हाला पिण्यासाठी। गोड पाण्याची विहीर आणि 12ही महिने पाणी असतं। पाऊस पडू दे नको पडू दे, कमी पडू दे, पाणी तुम्हाला कायम भेटेल आणि एकदम गोड गोड पाणी। सागरेश्वर देवतेची मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूजा चालू आहे। नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभप्रभात, गुड मॉर्निंग। मी आज सागरेश्वर मंदिरामध्ये आलोय। सागरेश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर आहे, जवळपास 150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। या मंदिराबद्दल जर इतिहास सांगायचा जर झाल्यास त्यावेळी 150 वर्षापूर्वी सांडी घराण्यामधील जे ब्राह्मण होते त्यांच्या घरामधील एका ब्राह्मणाला इथे दृष्टांत झाला की ह्या अशा ठिकाणी शिवलिंग आहे। तर त्यांनी दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य चालू केल्यानंतर उत्खनन चालू केल्यानंतर त्यांना इकडे शिवलिंग भेटलं। शिवलिंग भेटल्यानंतर त्यावेळी जे काय आजूबाजूचे ग्रामस्थ वगैरे मंडळी होती त्यांनी मिळून हे मंदिर साकारत गेलं। ठीक आहे, तर मंदिर खूप फार प्राचीन मंदिर आहे आणि खूप सुंदर आणि सुबक मंदिर आहे आणि समुद्राला लागून मंदिर आहे। मी तुम्हाला समुद्र पण दाखवेन, म्हणजे असं नाही की लांब आहे समुद्राला, एकदम जस्ट समुद्राला लागून मंदिर आहे। आणि इथे तुम्हाला जर काही विधी वगैरे जरी करायचे असतील, ज्यामध्ये पूजा, गुरुचरित्र, लघुरुद्र, त्यानंतर नागबळी, नारायणबळी, त्रिपिंडी, श्राद्ध, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही येऊन करू शकता। फार छान आहे आणि फार बघण्यासारखं मंदिर आहे, कारण वेंगुर्ल्यामध्ये सागरेश्वर खूप फेमस आहे। सागरेश्वरसाठी लोक बीच बघायला येतात, कारण सागरेश्वर समुद्र किनारपट्टी बोलली जाते, त्यामुळे वर्ल्डमधून लोक येतात। देश विदेशातून ज्यावेळी लोक येतात त्यांनी हे मंदिर नक्कीच पाहिलं असेल, कारण मंदिराच्या समोरूनच रोड जातो, जो समुद्रावर रोड जातो। त्यामुळे तुम्ही नक्की एकदा अवश्य भेट द्या आमच्या समुद्र किनाऱ्याला पण आणि मंदिराला पण। आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू सो मच। मंदिराच्या परिसराचा भाग तुम्ही पाहू शकता। इथून वाट आहे मंदिरामधून जायला समुद्र किनाऱ्यावर।
हे मंदिर आहे. डायरेक्टली गाडीने, कारने, टू व्हीलरने, ऑटोने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. हा एक गॅलरीला आहे, तुम्ही बघू शकता. तपश्चर्या करत आहे. मित्रांनो, समुद्र बघा शांत आहे आज. आणि हे आहे आपलं बंदर. तुम्ही बंदर पाहू शकता. मी संध्याकाळी तुम्हाला बंदर दाखवण्याचा प्रयत्न करेन आज. सुंदर आणि नीट अँड क्लीन किनारपट्टी आहे आमची. इथे बोटी लावलेले आहेत आणि रस्त्याचं काम पण चालू आहे. गव्हर्नमेंट काही नाही काय करते, पण गव्हर्नमेंटने हे जे MTDCने रिसॉर्ट्स नाही, MTDCने जे कॉटेजेस बनवलेले त्याची विल्हेवाट लागलेली आहे. थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. इकडे पण आहेत. हा रस्ता बनलाय. हा रस्ता जवळपास बागायत नवाबाग पर्यंत जातो. म्हणजे रोडवरनं तिथून पण डायरेक्टली लोक सागरेश्वर मंदिर किंवा सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर येऊ शकतात.